हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण असा ब्लाऊज बघणार आहोत की ज्याला तुम्ही थोडंसं अरीवर्कचं ब्लाऊज असल्याचं टच देऊ शकता आणि ते पण फक्त आणि फक्त लेस वापरून. तर बघू शकता तुम्ही इतका सुंदर हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि अगदी ह्या ब्लाऊजला साधारणतः अरीवर्कचं लुक येतं आणि ह्या ब्लाऊजची कॉस्टिंग लगेचच वाढते. म्हणजे अरीवर्क केल्यानंतर ब्लाऊज कसा तयार होतो 2-2,500 रुपये तुम्ही त्याच्यासाठी पे करता. तर अशा प्रकारे लेस वापरून तुम्ही वन टाईम एखाद्या फंक्शनसाठी वापरू शकता. मी असं नाही म्हणणार की ही लेस तुम्ही लाईफ लाँग वापरू शकता, कारण ह्यामध्ये जे मटेरियल वापरलं जातं ते इतकं छान नसतं. सो अजून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप सारे टिप्स यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या इथे पहा, मी एक तयार केलेलं ब्लाऊज घेतलेला आहे जे प्लेन स्टिच केलेलं आहे, रेग्युलर आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज. त्यानंतर ही लेस आहे साधारणतः 130 रुपये मीटर वगैरेला ही लेस मिळते. पण ह्या लेसमधलं जे मटेरियल आहे, आपण अरीवर्कचं जे रेग्युलर मटेरियल वापरतो त्यापेक्षा थोडंसं डल आहे. तर आपण आता ही लेस जी आहे ती कशा प्रकारे ह्याला हात शिलाई करून लावायची ते पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण स्लीव्जला लावूया. तर स्लीव्जला लावताना ह्याला दोन्ही बाजूला नेट थोडंसं सोडलेलं आहे, कारण हे जे मणी वर्क जे केलेलं आहे, अरीवर्क जे केलेलं आहे ते नेटवरती केलेलं आहे आणि जिथे वर्क आहे त्याच्या दोन्ही बाजूला थोडं थोडं मार्जिन आहे की जे आपण फोल्ड करून त्याला फिनिशिंग देऊ शकतो. त्यासाठी मी घेतली इथे हात शिलाईची सुई आणि डबल दोरा सुईमध्ये ओवून घेतला आहे. म्हणजे सिंगल ओला आणि त्याचा डबल केला, कारण खूप मोठं पण घेऊन काही उपयोग नाही आहे. सो डबल दोरा घेतलेला आहे, गाठ मारून घेतली आणि आता एंडपासून सुरुवात करते. तर ह्या साईडला बघा, जशी आपण रेग्युलर लेस फोल्ड करतो सुरुवातीपासून पण मी फोल्ड केलेली आहे आणि एक साईड मी फोल्ड केलेली आहे. सर्वात अगोदर मी काठाची बाजू लावून घेणार आहे आणि ही जेव्हा लेस आपण लावतो तेव्हा थोडी लूज करून लावायची, नाहीतर ती पूर्ण टाईट होणार आणि त्याचं फिनिशिंग छान दिसणार नाही. त्यामुळे सगळ्यात आधी पहिल्यांदा मी याचा कॉर्नर जो आहे तो लॉक करून घेते 2-3 स्टिचने व्यवस्थितरित्या आणि मग आपल्याला सरळ सरळ ते लावत जायचे. तर सर्वात आधी मी म्हटलं जसं की कडा लावत जाते मी, फटाफट मी कडा लावून घेतल्या. आणि दुसऱ्या बाजूचा जो एंड आहे तिथे पण मी काय केलं, त्या बाजूला फिनिशिंग देऊन व्यवस्थित त्याचं स्टिच करून घेतलं. आणि हाताची स्टिच तुम्हाला माहिती आहे, हात शिलाई जशी करतो तशी आपण ही फक्त आपल्याला सिक्युअर करायची. आणि खरं सांगू का, हे वन टाईम यूजसाठी 2 टाईम तुम्ही ती वापरू शकता. एकदा तुम्ही ब्लाऊज जर वॉश केला याच्या सकट तर मला अनुभव आहे की हे खराब होतं, कारण थोडीशी पट्टी माझ्याकडे उरली होती की जी मी वॉश करून पाहिली तर त्याच्यावरचे सगळ्या मण्यांचे रंग गेलेले आहेत. आता हे मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवेल, कारण आत्ता मी ह्याच्यामध्ये शूट नाही केलेलं. तर फक्त हे लावाल तर एकदाच वापरण्यासाठी. बघा बऱ्याचदा कसं असतं की काही जणांचं म्हणणं असतं ना की अरीवर्कचे वगैरे आपण ब्लाऊज बनवतो तर ते आपण एकदाच वापरतो. म्हणजे काही जणांचं म्हणणं असतं की नाही का, फक्त लग्नासाठी वगैरे. जर ज्यांना वन टाईमसाठी इन्व्हेस्टमेंट करायची तर तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि नंतर तुमचं काम झालं की तुम्ही ही लेस हात शिलाई जी आहे ती फक्त आतल्या बाजूने कट करायची आणि लेस काढून टाकायची. आता बघा, मी पूर्ण एक साईड जो बॉटमचा पार्ट होता कडा मी स्टिच करून घेतल्यात आणि त्यानंतर आता बघा वरच्या दिशेने मी स्टिच करते. जसं की साधारणतः अर्धा-पाऊण इंचाची ही लेस होती, त्या बाजूला पण मी नेट जे आहे ते फोल्ड केलेलं आहे आणि पूर्ण स्टिच करून घेते. सो पहा, छान असं पूर्ण सगळ्या बाजूने मी स्टिच करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे छान दिसते लेस लावल्यानंतर. ॲक्च्युली मला खरं तर हा ब्लाऊज खरंच खूप आवडला, पण मटेरियल क्वालिटी ॲज युजल जर तुम्ही म्हणाल तर बिलकुल चांगली नाही आहे. म्हणजे खूप प्रकारच्या लेस अवेलेबल आहेत पण मटेरियल क्वालिटी चांगली नाही आहे. त्यानंतर मी नेकलासुद्धा बघा त्याच पद्धतीने मी जोडते. आता गोल गळा घेतल्यामुळे खूप लूज सोडून आपल्याला हे नेकला कवर करायचं आहे, नाहीतर जेव्हा तुम्ही घालणार तेव्हा हे खूप टाईट होणार आणि त्याचं फिनिशिंग खराब होणार. जशी आपण नॉर्मल लेस लावतो तशी लूज सोडून आपण नॉर्मल लेस लावतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे पण मी आधी काय केलं, कडा ज्या आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत. जसं की नेट मी फोल्ड केलेली आहे आणि मी केलेली आहे सुरुवात डाव्या खांद्यापासून पाठीमागच्या आणि उजव्या पूर्ण नेकपर्यंत, हुकच्या पट्टीपर्यंत मी त्याचा एंड केलेला आहे. आधी कडा जॉईन केल्या आणि नंतर मग
पुन्हा नेट फोल्ड करून त्याचा पूर्ण भाग मी जॉईन केला. इकडे पण बघा हुक आयपट्टीच्या बाजूला त्या साईडला थोडंसं मी नेट ठेवलं की वरचा जो ज्याच्यामध्ये अरिवर्क केल्यानंतर जे दोरे असतात मणी मी कट केले दोऱ्यांचे आणि त्यानंतर तिथे पण मी एंड करून ते तिथे सिक्युअर करून घेतलं. आता दुसऱ्या बाजूला पण सेम हात शिलाई करते आणि त्याच पद्धतीने मी जोडून घेते. तर अशा प्रकारे बघा सुंदर असा नेक आपला जोडून तयार झालेला आहे. आतल्या बाजूला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्टिच तिथे. आता मी गोल्डन कलरची वापरली कारण लेस माझी गोल्डन कलरची होती, नेट पण गोल्डन कलरची होती, कारण मेन आपल्याला वरचं फिनिशिंग महत्त्वाचं आहे. तुम्ही जर घेतली लेस तर लेस ज्या कलरची असेल त्या कलरची तुम्ही थ्रेड वापरा, आतलं एवढं काही लक्षात येत नाही. आणि दुसऱ्या स्लीव्जला पण मी अशाच प्रकारे ही लावून घेतलेली आहे आणि पाहू शकता सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. इतका सुंदर की कस्टमरला सुद्धा अनपेक्षित होतं की इतका तो छान होईल, पण आता कमी बजेट असल्यानंतर कस्टमरला हे जास्त योग्य वाटलं. तर तुम्ही सुद्धा मला सांगा की कसा झाला आहे ब्लाऊज. मी तुम्हाला एक गोष्ट नक्की शेअर करेल याचा रिव्ह्यू की वन टाईम वापरण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने लेसमध्ये जाऊ शकता. मी असं नाही म्हणणार की अरिवर्क वाईट आहे, पण जे अरिवर्क करतात त्याचे चार्जेस पण जास्त घेतले जातात. तर तसे लॉंग लाईफ ते ब्लाऊज असतात की तुम्ही वॉश जरी केले, ड्राय क्लीन जरी केले तरी ते मणी खराब होत नाहीत. असे सुद्धा प्रोडक्ट आलेले आहेत की ज्यामध्ये अरिवर्क काळे नाही पडत मणी. खूप आता भरपूर प्रोडक्ट्स असे आलेले आहेत की ज्यामध्ये अरिवर्क तुमचं लॉंग लाईफ टिकणार आहे जर तुम्ही व्यवस्थित वापरलं आणि व्यवस्थित जर त्याची काळजी घेतली तर. सो फायनली हा वन टाईम वापरण्यासाठी छान असा डिझायनर अरिवर्कचा ब्लाऊज साधारणतः 700 ते 800 रुपयामध्ये तयार होतो. एक्झाम्पल ही फक्त मी माझी शिलाई सांगितलेली आहे आणि लेस जर तुम्ही म्हणाल तर साधारणतः 1.5 ते 2 मीटर लेस इनफ होते. तर 130 रुपयाने जर तुम्ही विचार केला तर साधारणतः 150 रुपयाने जरी विचार केला, आपण 130 धरून चालले, 150 रुपयाने जरी विचार केला तरी 300 रुपयाची लेस असं मी धरून चालले तर 1000 रुपयामध्ये हा तुमचा ब्लाऊज तयार होतो वन टाईम यूज करण्यासाठी. नंतर तुम्ही ही लेस काढून तुमचा सिम्पल ब्लाऊज वापरू शकता. सो नक्की सांगा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा इतरांसोबत आणि चॅनलवर नवीन असेल तर अशा छान छान ब्लाऊज रिलेटेड ट्रिक्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला मग भेटूया पुढच्या छानशा नवीन ट्रिक आणि ब्लाऊजसोबत.